नमस्ते तेजदा. हाँ नमस्कार. वैदे मॅडम आलेत का? नाही, त्या नाही आल्या. नाही नाही. असं यांचं एवढं माझ्याशी कचा कचा भांडून तावा तावाने निघून आल्या. मला वाटलं पोचल्या असतील. म्हणजे यांची पदयात्रा अजून सुरूच आहे. या या आरामात या. लेफ्ट राईट करत. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. तेज प्रताप माई कुठं वाटतात? हे मी नमस्कार करतो माई. हा शेवटचा असू द्या. यापुढे नाही केला तरी चालेल. माई काय बोलताय तुम्ही? माई तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे दाखवून दिलेत तुम्ही. यो असा समोर मान दाखवायचा आणि मागे अपमान होईल असं वागायचं. देखल्या देवाला दंडवत करणं आता बंद करा. राहू द्या. माई काय काय झालंय? म्हणजे तुम्ही माझ्याशी असं का वागताय? मी काही चूक केली काय? नाही नाही, आमच्या तेज प्रतापांकडनं कधी काही चुकतच नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या सगळ्या चुका आम्ही आमच्या पदरात घेतो की. कारण माईचा पदर आहेच की तेवढा मोठा. त्यामुळं माईच्या शब्दाला किंमत दिली काय नाही दिली काय फरक पडतोय? माई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माई मी कोर्टाची पायरी कधी चढत नाही आणि माईचा शब्द कधी मोडत नाही. पण आता माईचा शब्द मोडणं सोडा हो. तुम्ही तर माईला काही विचारत पण नाही. परस्पर ठरवून त्या वैदईंना संचालक मंडळात घेतलं. हो माहिती. कोणाला विचारून ही नसती उठाठेव केलीत तुम्ही. आम्हाला विचारलं होकार नकार घेतला आमचा. माही मी ते आता आलीस तरीच म्हणलं अजून कशी नाही आलीस तुझ्या बाबूची बाजू घ्यायला. अगं मी तुझ्यासाठी सरबत घेऊन आले होते. मला काय माहित तुमच्यात काही चर्चा सुरू होती ते. बाबू काय चर्चा सुरू होती रे? काके ते तेज प्रताप सरबत नकोय आम्हाला. राहिलं तुला हवंय? नको. हो जावई. अरे वा सरबत जावायचं पाहुणचार लय भारी करता बरं का तुम्ही. द्या द्या. बसा बसा. काय चर्चा सुरू होती का तुमची? चालू दे तुमचं. असं बी सरबत पिताना मला काय ऐकू बी येत नाही. काके मला पण एक लिंबू सरबत आणच तुझा. तेज प्रताप काय विचारतोय आम्ही? उठ सूट कोणालाही संचालक पदावर बसवाल का? माई आता तुम्हीच तर म्हणला होता त्यांनी नोकरी करू नये घरीच थांबावं म्हणून तर मी हा मार्ग निवडला. आता तुम्ही बघाच आता त्या बँकेतच काय घराच्या बाहेर पण पडणार नाहीत. मग काय कराल तुम्ही? आज संचालक पदी बसवलं उद्या चेअरमन कराल नंतर आणखीन काहीतरी कराल. हा आता ना आम्हाला खरंच असं वाटायला लागलंय की तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा इडाच उचललाय. एक मिनिट. ज्या गोष्टीमुळे एवढे इश्यूज क्रिएट होत आहेत ती गोष्ट ना माझ्या कामाची आहे ना मला ती हवी आहे. संचालक मंडळाच्या पदात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे तुमचं पद तुम्हालाच लखलाभ हो. तुम्हाला विचारलंय का कोणी? विचारलंय?
आम्ही इथं आमच्या मुलाशी बोलतोय. दिसत नाही का? सरळ स्वतःच्या खोलीत जायचं. निघा. डोक्याला ताप करून ठेवलाय आमच्या या तेजप्रतापांनी. त्या पोरीला एकेका गोष्टीपासून लांब ठेवतोय आम्ही, आणि हे आपले शत्रूला रणांगणापासून लांब ठेवून युद्ध जिंकता येत नाहीत माई. आलीस. आमच्या जखमेवर मीठ चोळायची एकही संधी सोडत नाहीस ना तू? माई अगं किती ग विनोदी तू. तुला काय असं का वाटतं ग की मी तुझ्या वाईटाचा विचार करते? मुद्द्याचं बोलायचं आणि निघायचं. आई किती राग आहे तो डोक्यात. मगाशी बाबूवर चिडलीस आणि आता माझ्यावर. पण मी काही चुकीचं बोलत नाहीये आणि बाबूनेही काही चुकीचं केलेलं नाहीये. आता तू आमची शाळा घेणार, तू आम्हाला शिकवणार. आम्ही जिला कवडीची किंमत देत नाही आमच्या नजरेत, तिला संचालक मंडळात नेऊन बसवलंय. हे कळतंय ना तुला? अगं कळतंय ना, मला कळतंय म्हणून तर बोलतीये. काय आहे, तू त्या मुलीला किंमत दे अथवा नको देऊस, पण तू तुझ्या सुनेला संचालक मंडळावर बसवलेस हे कळलं तर तुझीच किंमत वाढणार आहे. लोकांना असंच वाटेल ना की तुझ्यामुळे तिची प्रगती झालीये. तुझी इमेज ना आणखीन वाढेल. झालं बोलून, निघ आता. चला, अलीकडं बाण मारून झालाय, आता पलीकडं. वैदेही, काय झालंय तुला? नेहमी स्वतःसाठी ठामपणे स्टँड घेणारी तू या लोकांसमोर निरुत्तर कशी काय झालीस? काय मोठा प्रॉब्लेम झाला असता मी जॉब केला असता तर? नाही, नेहमी माझ्या सुखावर आनंदावर विरजणच घालायचं असतं या मक्तेदारांना. कधी कधी वाटतं ना हे मुद्दाम ठरवून करतात हे सगळं. एक रमावतीचा आवाज आणि दुसऱ्या रमावतीच्या भाग्यविधाता, सगळी नाटकं आहेत नुसती. पण आता माझं पण ठरलंय, मी उद्या रेजिग्नेशन देणार. वैदेही, अगं तू इथेस? मी तुझ्या खोलीत जाऊन आले. पुष्पा मॅम, तुम्ही इकडे? झालं, लग्नाला 2 दिवस नाही झाले लगेच मला परक करून टाकलं. अहो नाही, तसं नाही. बाबू जसा माझा मुलगा आहे ना, तशी तू माझी लेक आहेस. हा, तसं बाबू मला काके म्हणतो, तू पण काकी म्हणू शकतेस. आणि मी इथे का आले हे महत्वाचं नाहीये, माझ्यासाठी तू महत्वाची आहेस.
वैदेही, मी तुला बँकेत नोकरी दिली आणि आज तुला ती सोडावी लागली. असं तुला जितकं वाईट वाटतंय ना तितकंच मलाही वाटतंय. पुष्पा मॅडम. हा काकी, खरं तर मी जेव्हापासून या गावात आले तुम्ही खूप मदत केली आहे माझी. मला तुम्हाला जेन्युइनली थँक्यू म्हणायचं होतं पण चान्सच मिळत नव्हता. पण आता असं वाटतंय की ह्या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. काही माणसांना जसं वागायचं होतं, जे करायचं होतं ते त्यांनी शेवटी केलंच. असं नको बोलूस बाळा. कुठेतरी म्हटलंय ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुझी बँकेची नोकरी गेली असली तरी तू आता संचालक मंडळावर आली आहेस ना. काय करू त्या पदाचं? माझा आनंद हा माझ्या नोकरीत होता आणि मला नाहीये गरज त्या पदाची. गरज म्हणून नाही, या पदाकडे संधी म्हणून बघ. संचालक पद खूप मोठं असतं आणि माझी खात्री आहे तू हा पदभार व्यवस्थित सांभाळशील. या पदाचा योग्य तोच वापर करशील. त्यामुळे कोणी कितीही म्हटलं तरी तू हे पद सोडायचं नाही. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण हे पद, ही पोझिशन, ह्या फॉर्मॅलिटीज मला नाही. समजू शकते तुला ह्यात पडायचं नाहीये आणि आवडतं त्याहून नाहीये. पण काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसला ना तरी आवश्यकता म्हणून त्या कराव्या लागतात. नाही समजलं ना? सांगते. बस बस बस. तू जर हे पद स्वीकारलंस ना तर या घरात तुझं नसलेलं स्थान पक्क होईल. शिवाय तुझं अस्तित्व दाखवण्यासाठी सुद्धा तुला या पदाचा उपयोग होईल. त्यामुळे राग राग करून, आवडत नाहीये म्हणून हे पद नाकारू नकोस. आई म्हणून तुला सांगते, या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घे. आणि काही झालं ना तरी मी कायम तुझ्या सोबत आहे. विचार कर. येते मी. काही काम होतं का? ते हा, ते तुम्हाला हे सांगायचं होतं का मी पुण्याला चाललोय. तू पुण्याला जा नाहीतर दिल्लीला जा, मला काय फरक पडतो? हो, दिल्लीला नाही, पुण्यालाच चाललोय. मग मी काय करू? काय करू म्हणजे? हो, बायको आहात तुम्ही माझ्या, तुम्हाला सांगायला नको काय मी कुठे चाललोय ते? बायकोला सांगून जावं लागतं ना, तशी परंपरा आहे. तू उगाच माझं डोकं परत. हे बघा, मला तुम्हाला हे विचारायचं होतं का मी पुण्याला चाललोय, बरोबर? तर तुमच्यासाठी काहीतरी घ्यायचा विचार करतोय. काय घेऊ ते सुचत नाहीये, म्हणले तुम्हाला विचारू. काय हवंय तुम्हाला? काही नको ना. असं कसं? काहीतरी घ्यायला लागेल ना. म्हणजे मी असा विचार केलाय का तुमच्यासाठी स्पेशल म्हणून सुधरामाईंच्या गोळ्या घ्यायच्या. कुठल्या गोळ्या?
सुद्रामाईंची गोळी. अहो काय तुमचं डोकं मध्ये मध्ये फिरतं ना, म्हणून म्हटलं सुद्रामाईंची गोळी घेतली तर तुम्ही कसं असं. अहो काय अहो थांबा. फालतूपणा तुझा काही बंद होत नाही. किती वेळा तुला सांगितलं काही बोलत जाऊ नको. बडबड बडबड बडबड. तुम्ही एक मिनिट. व्हायलन्स नो व्हायलन्स, नो व्हायलन्स सांगून ठेवतो तुम्हाला. व्हायलन्स आय कॅनॉट टॉलरेट व्हायलन्स. एक मिनिट. काय 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 म्हणालास तू? यू कॅनॉट टॉलरेट व्हायलन्स. अरे रमावतीचा ओरिजिनल गुंड तू. सगळ्यांना मारत सुटत असतोस आणि हा म्हणे व्हायलन्स आवडत नाही. खरंच अशक्य आहेस तू. काय काय बघतोस? तुमच्याकडेच बघतोय. तुमच्याकडे बघत राहावं अशाच आहात तुम्ही. त्यामुळेच तुम्ही माझ्या काळजात घर गेलंय ना. परत परत सुरू झाला. अहो काय करता? मारू नका, मारू नका. थांबा. निघ माझ्या रूम. मी निघतो. झालंय. ओ कारभारीन बाई, आम्ही तुम्हाला घरभर शोधतोय आणि तुम्ही इथं बसलाय वे. अबा भाऊ, आज काय दिवस उत्तरेकडे उजाडला का काय? चक्क चक्क पुस्तक. काय भानगड काय? भानगड काय बी नाही. हा म्हणजे तुम्हाला शोभत नाही ना पुस्तक आणि तुमचं डोकं म्हणजे असं सुपर फास्ट एकदम विमान उडलं. तुम्ही लईच बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? आला आमचं मालकीन बायला लगेच राग येतो. हा म्हणजे आम्हाला असं म्हणायचं होतं की पुस्तक वाचणं ना तुमच्या पर्सनॅलिटीला शोभत नाही. हा नको शोभू दे. निदान ह्याच्यात ना आयडिया तरी येतात. तुम्हाला काही कामं सांगितले की तुम्हाला जमत नाहीत, मग आम्हाला असं शोधायला लागतं. मीन्स शोधा म्हणजे सापडेल. वा, वाचनातलं काहीतरी आला. शोधा म्हणजे सापडेल. कुठलं पुस्तक? तुम्हाला काही सापडलं काय ते सांगा. माझ्या कामाचं काय झालं? माई काय एवढी तडकाफडकी तिकडे गेली होती, काही कळलं का? अच्छा ते काम होय. त्याचं टेन्शन घेऊ नका. हे आपले बाय हात का केले ते काढ तुम्ही माहिती. लेटर वाचा. हे काय लेटर? कसलं लेटर? लव्ह लेटर नाहीये हे, ट्रान्सफर लेटर आहे. वाचा तरी. आमची ट्रान्सफर झाली. आम्हाला आता ड्युटीवरती हजर व्हायला लागेल. हे घ्या तुमचं तुम्ही. लगेच निघा निघा निघा. जवळ मला आवडलेली जमीन माझ्या नावावर होत नाही, माईची काय भानगड चालली मला कळत नाही, तवर मी इथनं कुठंच हलणार नाही. तुम्ही निघा. तुम्हाला कसं बरं वाटतंय तसं करा. जावा जावा. हो तसं तर तसं. पण आधी हे लेटर तरी वाचा. बघा बघा बघा. कळलं आमची ट्रान्सफर कुठे झाली ती. कुठे यात शोधा म्हणजे सापडत. सापडलं का तुम्हाला? हा कसे आंधळा बघतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. वाचा वाचा मोठ्यानी. कुठे झाली आमची ट्रान्सफर? हा रमावती. खुश का? हो आलंय माझ्या लक्षात. तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो माईंशी. मी बोललो ना तुम्हाला, मी बोलतो. मी करतो तुम्हाला कॉल. अहो करतो कॉल. थांबा. हे 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 अरे काय झालं? हे हाव एक मोठा घोळ झालाय. घोळ? काय घोळ झाला? ते रेल्वे फाटकाजवळ. रेल्वे फाटकाजवळ? कोणाचा ऍक्सिडेंट झाला का? हाव नाऱ्याची डेड बॉडी सापडली. नक्की तो नाऱ्यात होता ना? हो हो नाऱ्यात होता. आता काय परिस्थिती तिथे? पोलिसाचा मोठा फौजफाटा आहे आणि मर्डर आहे म्हणतात. मर्डर? हो कुणाला बी येऊ जाऊ देत नाही.
माई, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? माई, तो नाऱ्या नाऱ्याचं काय? आपल्या तेजप्रतापांचा मित्र नाही का माई, तो मेलाय. नाऱ्या? ठीक आहे, अंत्यविधी कधी आहे विचारा, आपण जाऊया आणि त्याचा फोटो फ्लेक्सवर लावूया आणि श्रद्धांजली वाहूया. माई, तो मेलाय म्हणजे त्याचा मर्डर झालाय. मर्डर? नाऱ्याचा? कसं काय? ते एवढं नाही कळलं, पण रेल्वे फाटकाजवळ त्याची बॉडी सापडली तेव्हा कळलं की मर्डर झालाय म्हणून. जालिंदर, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला आणि त्या नाऱ्याचा काय पण संबंध नाही. कोणी विचारलंच की तो आपला कार्यकर्ता होता का, तर सांगायचं असे कार्यकर्ते लय आहेत. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि पक्षातनं बाहेर गेल्यावर काय करतो हे आपल्याला माहित नाही. त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही. कळतंय का? हो माई. आमची बिघडलेली इमेज सुधारायला लय तारेवरची कसरत केली आम्ही. आता हे लचांड अजून जर का तुम्ही इथं काय करताय? सॉरी, मी न विचारता आत आले. काय काम आहे सांगायचं? मला माझ्या आईला भेटायला जायचंय. परवानगी मागताय की सांगताय? जा, पण एक लक्षात ठेवायचं, जाताना गाडी घेऊन जायची. आता जगतापांची मुलगी नाही, मक्तेदारांची सून आहात. आमच्या इमेजला धक्का लागता कामा नये. निघा. माई, मी बाकीची माहिती काढतो आणि तुम्हाला कळवतो. नाऱ्या? मर्डर करून फेकलाय. कोणी कळालं का रे? माई साहेबांचा कार्यकर्ता आहे. सोडणार नाही माई त्याला आता. हे अरे, हात त्याच्या गायचा दोस्त दिसतोय. वहिनी, तुम्ही तर काय करताय? चला चला, तुम्ही चला 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 चला.
हॅलो, हा काकू, झालेत तुमचे ब्लाऊज. हा द्या कोणाला तरी पाठवून. अहो नाही, ते जरा लग्नाच्या गडबडीत राहून गेले, पण झालेत आता, तुमचेच करून ठेवलेत बघा. काही नेहमीचेच आपले 250 रुपये. काकू, आणि आता ब्लाऊज माझ्याकडेच देत जा, दुसरं कोणाला देऊ नका. हां काकू, ते गावात कोणाचं रुखवताचं काही काम असेल तर सांगा मला. नाही, मी आता नव्यानं काम करायला सुरुवात केली ना. नाही, तो विषय दिला मी सोडून. तुम्ही सांगा कोणाचं काय असेल तर. हां ठीक आहे, द्या पाठवून ब्लाऊज घ्यायला. म्हणजे फक्त माझ्याशीच बोलायचं नाहीये तुला? गप्पू, कशी आहेस आणि कधी आलीस तू? इकडे बस. मला कळवलं का नाही येतेस ते? कशी आहेस बाळा तू? हे गप्पू, हे बघ, मी काम सुरू केलं परत नव्याने. मी परत ऑर्डर घ्यायला लागले. आता मी परत सगळे ब्लाऊज रुखवत सगळं परत नव्याने सुरू करते. माझं छान सुरू झालंय आता. सगळं छान आहे. ताई, तू चिडलीस का माझ्यावर? तू वेडी आहे का ग? मी का चिडेल तुझ्यावर? माझे फोन का उचलत नव्हतीस? अगं, तुला म्हणलं ना की काम सुरू झालंय, मग ते कामाच्या गडबडीत ना माझा फोन सायलेंटवर असायचा. मग तो वाजलेलाच कळायचं नाही, आणि कधी कधी कळलं ना नंतर करायचंच विसरून जायचे, आणि चार्जिंग पण लावायचं राहून जायचं. मग आता सगळेजण आईच्या फोनवरतीच फोन करतात मला. हो ताई, तू कशी आहेस सांग ना. ठीक आहे. सगळं नीट आहे ना? मला सांग, जीजूंनी कॉल केला का तुला? एकदा पण नाही? ताई, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? काही नाही. बया, कुठे चालले टकाटक इस्त्रीचे कपडे घालून? आज काय कधी न बघितल्यागत बघताय? तुमच्याशी बोलते मी. आता मौन व्रत पाळायचं ठरवलंय का काय? कसला विचार चाललाय? ना, आम्ही विचार करतोय की आमच्या कारभारीन बाईचं नशीब नेमकं कुठं माती खाते. आता हे काय नवीन? कसलं नवीन? सगळं जुनच आहे, फक्त बातमी नवीन आहे. हा होय, म्हणजे तुम्हाला काहीतरी समजलं वाटतं. चला, उशिरा का होईना, मला काय पाहिजे ते तुम्ही शोधून काढलं. सांगा सांगा सांगा, कुठे गेलती माई? तुमचं गोड अजून तिथं जाडले गाव नाही? तुम्ही इथं बसलाय सावस टिपायला, आणि तिकडे तुमच्या साम्राज्यातल्या एक एक गोष्टी वेगळीच लोक हडपायला लागल्यात. म्हणजे तुम्ही माईंची लेक, पोटची पोर, पण आजवर तुमच्या हाताला काय लागलं नाही ना, कुणी लागू दिलं. आजवर फक्त जमीन जमीन करत बसलाय तुम्ही. ते बी गोंगड त्यांनी भिजत ठेवले आहे का ना? पुन्हा त्या जमिनीचा विषय झाला ना, ती जमीन तुम्हाला मिळवून देण्याचा शब्द. ती नवीन आलेली सून
तिनं माप ओलांडलं नाही तर तिला रामावती बँकेच्या संचालक मंडळात घेतलंय. बस इथं मोबाईलवर खेळ, नको तिथं डोकं चालवत, आम्ही निघतो. संचालक मंडळात? आणि हे कुणी केलं? तुमचे लाडके भाऊराया आमची मेवणे यांनी. तेजानी? आणि मायका का बसली? ती काहीच नाही बोलली. का बोलते आणि का बोलावं असं तुम्हाला वाटतं? अहो लाडके चिरंजीवा पुढे कोण का बोलेल? तुम्ही एक काम करा, बाहेर जावा आणि त्यासनी शुभेच्छा द्या. आम्हाला महत्वाची काम आहे. तुमच्या पहिले महत्वाची कामं सोडल्यात आम्ही. गप्पू मला न राहून राहून असं वाटतं, त्या रात्री जर तू रेशमकडे गेली नसती ना तर तुला हे आयुष्यभर भोगावं लागलं नसतं. फक्त 1 वर्ष. म्हणजे काही नाही. हे गप्पू, तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना? इकडे काय झालं? तिकडे सगळं नीट आहे ना? म्हणजे काही झालंय का तिकडं? तिकडे रोजच काहीतरी नवीन सुरू असतं. ताई, एक घटना घडली आहे. कसली? त्याचं गणित जर मला उमगलं ना तर बरेच प्रश्न सुटतील. म्हणजे? माझं किडनॅपिंग झालं होतं. हा, तेव्हा 2 लोक होती, पण त्यांनी तोंड बांधलेलं असल्यामुळे मला दिसला नाही. पण त्यानंतर एकाचा चेहरा मला दिसला होता. कोणाचा? नाऱ्या. नाऱ्या? तू गुरुचा चेला? तो तेज प्रतापचाही चेलाच आहे. त्याच्या सांगण्यावरून त्यांनी हे सगळं केलं होतं. गप्पू, पण आता कशाला जुन्या गोष्टी उकरून काढतेस तू? हा, झालं ते झालं ना, उगाच कशाला? काही कारण आहे का? काही कारण आहे. मी बँकेतून इथे येत होते ना तेव्हा तिथे काही पोलीस एक डेड बॉडी घेऊन जात होते. ती डेड बॉडी कोणाची होती माहिती? नाऱ्याची. ताई, का कोणास ठाऊक माझं कट फिलिंग मला सांगताय नाऱ्याचं मर्डर तेज प्रताप मक्तेदारने केलंय.